तर सध्या काहींना उद्योग नाही, उगाच वाद घालत बसतात असं अजित पवारांनी म्हटलं। हिंदी सक्तीवरून अजित पवारांनी राज ठाकरेंना हा टोला लगावलाय। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही असं देखील अजित पवारांनी म्हटलं। तर अजित पवारांना हिंदी राष्ट्रभाषा वाटत असेल तर त्यांना शाळेत पाठवावं लागेल। देशपांडेंनी यावर हे प्रत्युत्तर दिलंय। असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं। काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे। मला त्या वादात शिरायचं नाही। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते, त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे। अशा तिन्ही भाषेला महत्त्व आहे, पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर 1चं स्थान आहे। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे, तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे। कारण मुख्यमंत्री शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे।